तो आरोप खोडून काढला, कारण कोकण असेल, सिंधुदुर्ग असेल किंवा मग महाडमध्ये सुद्धा भाजपाला आणि या लोकांना हरवून तुमचा नगराध्यक्ष तिकडे झालेला आहे. भाजपाला पण ताकद शिवसेनेने दाखवली आहे. खूप चांगला आहे शिवसेना. कधी चांगला नव्हता. लोकसभेचा स्थायिक रेट काढा, विधानसभेचा स्थायिक रेट काढा, नगरपालिकेचा स्थायिक रेट काढा, आमच्या आघाड्यांमध्ये जी चुरस निर्माण झाली होती त्या आघाड्यांचा तुम्ही स्थायिक रेट काढा. अगदी कोल्हापूरपासून सुरू करा. कोल्हापूरपासून सिंधुदुर्गात या, सिंधुदुर्गापासून अगदी रायगडपर्यंत आणि इकडनं नागपूरपर्यंत जा. म्हणून सांगितलं की आता 70-72चं जरी आम्ही कॅल्क्युलेशन करत असलो तरी देखील पुढच्या 2 दिवसामध्ये अजून त्याच्यामध्ये आम्हाला नक्की आघाड्या कुठनं जिंकलेल्या आहेत काय अजून आमच्यापर्यंत पोहोचलेलं नाही, पण आमचे नक्की 72 ते 75पर्यंत नगराध्यक्ष असतील. भाजपाला सुद्धा तुमची ताकद दाखवून दिली आहे का? कारण अनेक ठिकाणी तुम्ही त्यांच्यासमोर थेट लढला होता. तर मी असं मानत नाही. आम्ही काय महायुतीच्या लोकांमध्ये एकामेकाची ताकद बघण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी उभे नव्हतो. आम्ही आमची ताकद काय आहे ही महाविकास आघाडीला दाखवली. मी सांगितलं ना, उद्या सकाळी त्यांचे 300 नगराध्यक्ष निवडून आले म्हणून ते सांगतील. नाही, तुम्हाला जे यश मिळालेलं आहे यामध्ये जागा वाटपांमध्ये येणाऱ्या महानगरपालिकांमध्ये त्याचा परिणाम होईल का? एकंदरीत जर पाहायला गेलं तर शिवसेनेची ताकद या निवडणुकांमध्ये दिसली आणि शिवसेना ही ग्रामीण भागापर्यंत तळागाळापर्यंत पोहोचली. सातत्यानं 2 निवडणुकांचा आपल्याला अनुभव आहे, एक लोकसभा आणि विधानसभा. यामध्ये तुमच्यासमोर रिपोर्ट्स आणि सगळे सर्वे ठेवून तुम्हाला जागा भाजपकडनं कमी मिळाल्या. त्यामुळे येणाऱ्या महापालिकेत ह्या सगळ्यांचं हे सगळे सर्वे किंवा आता जे यश नाही, या बाबतीत मला स्पष्ट असं सांगायचं आहे की या नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका आणि महानगरपालिकेचं जागा वाटप, या महानगरपालिकेच्या जागा वाटपाचे अधिकार हे 3 नेत्यांकडे आहेत. जसं मुंबईमध्ये आम्ही सांगतो की नवाब मलिकांना बरोबर घेऊन जर तुम्ही राष्ट्रवादी आमच्याबरोबर येणार असाल तर आमची आणि BJPची जे धोरण आहे ते पक्का आहे. त्याच्यामुळं मुंबई महानगरपालिका, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर ह्या सगळ्या महानगरपालिका आहे. याचा रेशो काय ठरवायचा आहे, याचं जागा वाटप कसं करायचं, याची संख्या काय असली पाहिजे आणि ह्याचे उमेदवार कोण असणार आहेत हे 3 पक्षाचे नेते ठरवणार आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की नगरपंचायत, नगरपालिकेचा नक्कीच काही लोकांना असं वाटत होतं, मी विरोधकांच्या बाबतीत बोलतोय, महाविकास आघाडीच्या बाबतीत बोलतोय, की त्यांना असं वाटत होतं की नगरपालिका, नगरपंचायतीमध्ये काय टीका करायची, कमी लेखायचं. माननीय शिंदे साहेबांचा स्वभाव असा आहे की ते दिलेल्या भाषेमध्ये उत्तर देत नाहीत, ते कामानं उत्तर देतात आणि त्यांचं प्रत्येक भाषण त्यांनी आज निवडणुकीच्या निकालातनं सिद्ध करून दाखवलं. पण या विजयाची दखल भाजपने घेतली पाहिजे का? ज्या पद्धतीनं शिवसेनेला यश मिळालेलं आहे त्या यशाची दखल भाजपने घेतली पाहिजे का? ज्या पद्धतीनं आता शिवसेनेला यश मिळालं भाजपनं घेतली पाहिजे का, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं घेतली पाहिजे का? विजयाची दखल आणि शिंदे साहेबांची दखल महाराष्ट्रानं घेतली, याच्यामध्ये आम्ही समाधानी आहोत. पण कोकणात नवीन नेतृत्व उभं राहिलं आहे का? तुम्ही कोकणातले स्वतः नेते आहात. कुडाळ आणि मालवण आणि कणकवलीमध्ये तुमचा नगराध्यक्ष बसला. निलेश राणेंनी खरं अत्यंत चांगलं काम केलं आणि त्यांनी स्टिंग ऑपरेशन करून पैसे. निलेश राणेंचं मी शिंदे साहेबांच्या वतीनं देखील, मी कोकणातला एक कार्यकर्ता म्हणून देखील आणि आमच्या शिवसेना पक्षाच्या वतीनं देखील कौतुक करतो. कारण त्यांनी ज्या पद्धतीनं सिंधुदुर्गामध्ये सगळ्या अडचणींवर मात करून त्यांचं मालवण ताब्यामध्ये ठेवलं आणि एवढंच नाही तर कणकवलीसारखी नगरपालिका ही आघाडीच्या खरं तर ताब्यामध्ये आणली. आघाडी बोलणं आता ते योग्य आहे, पण एक मात्र दुःख नक्कीच आहे जे निलेशजींनी सकाळी सांगितलं की शेवटी हा काय राजकीय पारंपरिक वाद कोणाचा नव्हता. आम्ही ज्यावेळी कणकवलीला गेलो होतो, मी देखील गेलो होतो, निलेशजी देखील गेले होते, तर आम्ही त्या आघाडीला पाठिंबा दिला होता म्हणून आम्ही तिथे गेलेलो होतो. परंतु नक्कीच तिथं मित्रपक्षाचा पराभव झाला, याचं दुःख आम्हाला नक्कीच आहे. परंतु तिथं काय कॉम्पिटिशन नितेशजी राणे आणि निलेशजी राणे असं नाही, शेवटी हे ते कुटुंब आहे. राजकारणामध्ये कदाचित ते स्वतंत्र लढले असतील, पण कुटुंब म्हणून राणे कुटुंब हे एक संघ आहे. परंतु त्या पैशांचं काय, जे पैसे मालवण नगर परिषदेमध्ये पकडले गेले त्यांच्या वेळेस त्या संदर्भात निवडणूक आयोगाला देखील तक्रार केलेली होती. त्या पुढचा पाठपुरावा तुमच्या पक्षाकडनं केला जाणार आहे का? याच्यामध्ये निलेशजींनी स्वतः स्पष्ट भूमिका केलेली आहे की ज्या दिवशी निवडणुका संपल्या त्या दिवशी कटुता संपली, परंतु त्यांनी जे काही दावे केलेले आहेत त्या संदर्भामध्ये त्याचा पाठपुरावा ते करणार आहे, ते त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. या विजयामुळे शिवसेनेमध्ये उत्साह जो आहे तो वाढलेला आहे. स्ट्राईक देखील चांगला आहे शिवसेनेचा. त्यामुळे पुन्हा एकदा जर का भविष्यात महायुती एकत्र लढते तर नाराजी नाट्य सामोरं जावं लागेल का शिवसेनेच्या नेत्यांना? तारेवरची कसरत होऊ शकते का?
जागा वाटपाच्या वेळेस हां शिवसेनेचा स्ट्राईक रेट चांगला आहे, उत्साह जो आहे शिवसेनेमध्ये तो वाढलेला आहे. त्यामुळे जागा वाटपाच्या वेळेस जर का कमी जागा शिवसेनेच्या वाटेला आल्या तर मग नाराजी नाट्य कुठेतरी रंगू शकतं का शिवसेनेमध्ये, किंवा मग तारेवरची कसरत होईल अशी? कारण शिवसेनेत सुद्धा 227 नाही, मला असं वाटतं की 2700 उमेदवार इच्छुक आहेत. जर तरवर आज चर्चा करण्यामध्ये काही अर्थ आहे असं मला वाटत नाही. ज्या पद्धतीनं आमचे 70, 72, 75 नगराध्यक्ष हे निवडून आले, काही ठिकाणी आम्ही स्वबळावर लढलो, त्याची संख्या देखील आमच्या सचिव महोदयांकडे आहे, काही ठिकाणी आम्ही युती करून लढलो, काही ठिकाणी आमचे अपक्ष लढले, अशी सगळी संख्या जर बघितली तर आमची 75 पर्यंत जाते, बरोबर आहे. त्याच्यामुळे 75 हा आकडा महाविकास आघाडीला असं वाटलं होतं का? महाविकास आघाडी ज्या पद्धतीनं आम्हाला कमी लेखत होती, एकनाथ शिंदे साहेबांना कमी लेखत होती, आज महाराष्ट्रानं सिद्ध केलं की नागरी भागांमध्ये देखील माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं वर्चस्व आहे. याचा अर्थ ज्या जागा वाटपामध्ये काय आता घडामोडी होणार आहे त्याच्यामध्ये आम्ही कुठेतरी आमची ताकद वाढली म्हणून वाद घालणार आहोत किंवा त्यांच्या जिल्ह्यामध्ये ताकद वाढली म्हणून वाद घालणार आहोत, अशातला भाग नाही. सगळ्यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे की महानगरपालिका प्रत्येकाला पाठीपुढं करावं लागेल, भाजपाला देखील पाठीपुढं करावं लागेल, आम्हाला देखील पाठीपुढं करावं लागेल. आम्ही महायुतीनं लढणार आहोत आणि महायुतीचा महापौर बसवणार आहोत. परंतु आता 50 जागांवरती तुम्ही आणि शिवसेना आणि भाजप एकमेकांच्या समोर होता. तुमचा परफॉर्मन्स जरी भाजप समोर चांगला असला तरी लढत खरी ही विरोधकांमध्ये झालेलीच नाहीये. लढत ही सत्ताधाऱ्यांमध्ये 2 पक्षांमध्ये झालेली आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यालाच मैत्रीपूर्ण लढत असं म्हणतात. त्यालाच मैत्रीपूर्ण लढत असं म्हणतात. ही मैत्री कुस्ती होणार का? कारण की ज्या पद्धतीने एका जिल्ह्याचा क्रायटेरिया आपण सगळ्या जिल्ह्यांना लावूया नको. सिंधुदुर्गमधले संदर्भ वेगळे आहेत, सिंधुदुर्गमधली राजकीय परिस्थिती वेगळी आहे. परंतु असं तुम्हाला कुठं जाणवलं का की मैत्रीपूर्ण लढतीची कुस्ती झाली? कुठंच झाली नाही. ज्या दिवशी सिंधुदुर्गामध्ये निवडणूक लढली त्यावेळी निलेशजींनी मनाचा मोठेपणा दाखवून आणि नितेशजींनी देखील मनाचा मोठेपणा दाखवून सांगितलं की आमचा वाद हा राजकीय निवडणुकीपुरता होता, आमच्यातली कटुता संपली. त्याच्यामुळे कुस्ती कुठंच झाली नाही. परंतु आता देखील तुमचा जल्लोष ज्यावेळेस बाहेर सुरू होता त्यावेळेस नितेश राणे स्वतः सरकारी बंगल्यावरती आलेले, त्यावेळेस ते माध्यमांवरती रागावलेल्याच्या भूमिकेत परिस्थितीमध्ये होते. हा निवडणुकीच्या निकालाचा त्यांचा रंग आहे का? ते का रागावले याचं उत्तर मी कसं काय देऊ शकतो? म्हणजे उद्या कोण हसला तो का हसला, एखादा रडला तो का रडला, एखादा चिडला तो का चिडला, ह्याचं उत्तर मी कशासाठी देऊ? ते का चिडले हा प्रश्न त्यांना उद्या विचारा ना, आज कसं? चंद्रकांत खैरे बोलतायत की उद्धव ठाकरे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी स्वतःकडे एकही खातं नाही ठेवलं, सगळे खाते शिंदेकडे दिले आणि त्यांनी त्याच्यातनं पैसा जमा केला आणि आता सगळे निवडून आणत आहे. प्रत्येक मतास 30,000 दिले असं चंद्रकांत खैरे बोलतात. मी याचं उत्तर एकदा दिलेलं आहे. चंद्रकांत खैरे हे आध्यात्मिक एक व्यक्तिमत्व आहे, मला जे माहिती आहे ते. तर त्यांनी पहिलं ईश्वराला स्मरून सांगावं की मातोश्रीनं न्याय दिला नाही म्हणून ते एकनाथ शिंदे साहेबांकडे किती वेळा आले होते. त्याच्यामुळं एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करून हल्ली ब्रेकिंग मिळवायची अनेक लोकांना हौस लागलेली आहे. त्याच्यातलं ते एक कॅरेक्टर आहे. 3-4 दिवस झाले बैठक जाऊन, आता पुन्हा तिसरी फेरी कधी होणार आहे? काही अडचणी आहेत का तिसरी फेरी होण्यासाठी? नाही, आज निकाल तर होऊ दे, निकाल लागले. आता आम्हाला जरा आज सेलिब्रेशन करू दे. उद्यापासून फेरी सुरू होतील. 23 तारखेपासून फॉर्म भरायचे आहेत. 23-24 पर्यंत सगळे विषय क्लिअर होतील 2 दिवसात. तर ठाण्यामध्ये देखील भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या आमदारांकडे पत्र लिहून कळवलंय की त्या ठिकाणी आम्हाला स्वबळावरती निवडणूक लढवायची आहे. त्यांनी काय केल्यापेक्षा मी सांगतो तुम्हाला, मी एखादी पक्षीय मागणी जर शिंदे साहेबांकडे केली, हे माझं वैयक्तिक मत झालं, त्याच्यावर निर्णय घ्यायचा की नाही हे शिंदे साहेब ठरवतात. तसं भाजपमध्ये कोणी कोणाकडे पत्र दिलं याच्यापेक्षा निर्णय घेणारे नेते आहेत आणि नेत्यांनी निर्णय घेतलाय की युती करायची. आमच्या बापूंचा डान्स बघितला की नाही? शहाजी बापू हे ग्रास रूटला काम करणारं शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचं एक नेतृत्व आहे आणि म्हणून मी सांगितलं की कुठच्याही माणसाला कमी लेखून राजकारणामध्ये चालत नाही. प्रत्येक मत महत्त्वाचं असतं. काही लोकांची राजकारणातली परिस्थिती अशी आहे की समोरच्यावर टीका करणं, त्याची बदनामी करणं, वैयक्तिक चारित्र्यहनन करणं हे राजकारणामध्ये चालत नाही. हे शहाजी बापूंच्या
नगरपालिकेनं देखील दाखवून दिलं. सर कल्याण डोंबिवली अंबरनाथचे निकाल थोडेसे धक्कादायक आहेत. जिथे आपली सगळी ताकद असताना पण तिकडे आपले निकाल आपल्या बाजूने आले नाही. कशी परिस्थिती आहे? काय त्याबाबतची ते कुठचे निकाल? अंबरनाथ नगर परिषद बदलापूर कुळगाव नगर बदलापूर नगर परिषदेमध्ये भाजपची सत्ता आलेली आहे. पण पालघर आणि डहाणूमध्ये आमची सत्ता आली. थोडा अभ्यास आहे हो माझा. तुम्ही विचारताना फक्त बदलापूरचं विचारलं, पण आमची आली ना, पालघर आली, ज्या ठिकाणी डहाणू आली. खासदार आहेत त्या ठिकाणची परिस्थिती अशी आहे. काय पुढे पक्ष म्हणून तिथे अजून काम करणार? नाही, ठीक आहे, आम्ही त्याचं आत्मचिंतन करू. पण असे किती धक्के मी तुम्हाला आता वाचून दाखवू. तिथे वाद झाला होता. मुद्दा असा आहे की ठीक आहे, भाजपा निवडून आलं ना, आम्ही आत्मचिंतन करू ना, आत्मपरीक्षण करू, बाबा तिथं आमच्या पुढे ते का गेले. पण भाजप निवडून आलं, उबाठा निवडून नाही आलं. बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी भाजप जर निवडून आलं असेल म्हणून आम्ही देवेंद्रजींचं अभिनंदन केलं ना. पण युबीटी आलं का? युबीटी आलं असतं तर चिंता करण्याचा विषय होता. भाजप आमचाच मित्रपक्ष आहे, त्याच्यामुळे तो निवडून आला तर एवढं. पण आम्ही आत्मचिंतन नक्की करू. पण बाकीच्या पण आमच्या 2 आल्या ते पण जरा कॅल्क्युलेशन करू. रायगडचं तुम्ही विचारलं नाही. मी भरत शेठच्या बाबतीमध्ये सांगितलं, आमचा गरिबांचा शेठ म्हणजे भरत शेठ आहे आणि त्यांच्या नॅपकिनवर टीका झाली होती, पण त्यांचा नॅपकिन कसा चालतो हे त्यांनी महाडला सगळ्यांना दाखवून दिलेलं. आता नॅपकिनचं आणि पालकमंत्रीचं काय सांगू. नाही पण ठीक आहे ना, आता नॅपकिनचा विषय चालू आहे. हे बघा, भरत शेठने, मी काय सांगितलं, भरत शेठने दाखवून दिलं की एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालची शिवसेना महाडमध्ये किती भक्कम पाय रोवून उभी आहे. आता काही लोकांनी बोध घ्यावा ना. आपण जर रायगडचा पूर्ण, मी आता त्याच्यामध्ये काही बोलत नाही, पण श्रीवर्धनचा जर विचार केला, कर्जतचा जर विचार, कर्जतला तर केवढी संकट उभी केली होती. आमच्या थोरवे साहेबांच्या विरोधामध्ये केवढी संकट उभी होती, पण जिंकले ना. म्हणजेच एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व पूर्ण महाराष्ट्रात रायगड सकट सगळ्या लोकांनी मान्य केले, हे सिद्ध झालं. आता काय काढणार नाही ना, 7-8 तास झाले. उद्या मी काय सांगितलं म्हणून मी सांगितलं, एखाद्याच्या वैयक्तिक गोष्टीवर टीका करणं हे किती महागात पडू शकतं. मी तुम्हाला त्याचे उदाहरण देतो. माझ्या मतदारसंघातली निवडणूक होती रत्नागिरी नगरपालिकेची, आणि आमच्या समोर माझ्याच एका मित्राची कन्या उभी होती. मी पहिलंच कार्यकर्त्यांना सांगितलं की एकानेही वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका करायची नाही. पण त्यांना ज्यांनी उभे केले होते ते रोज सकाळ संध्याकाळ माझ्यावर वैयक्तिक टीका करायची. काय परिस्थिती झाली? 10,500 मतांना आम्ही जिंकलो. आणि स्ट्राईक रेटचा विषय काढला, 32 पैकी 29 जिंकलोय. बरोबर आहे. ते पुढच्या 15-20 दिवसामध्ये 32च्या 32 पण होतील. त्याच्यामुळं माझं म्हणणं आहे की राजकारण हे संस्कृतीचं असलं पाहिजे. वैयक्तिकवर समोरच्यावर टीका करायची, चारित्र्य हनन करायचं, ह्याला लोक किंमत देत नाहीत. आणि दुसरं एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की सोशल मीडियावर जे काय चालू असतं, आज महाराष्ट्राने सिद्ध केलं. आणि विशेषतः कोकणाच्या निमित्तानं मी सांगेन, आज सकाळपासून मतमोजणी सुरू व्हायच्या अगोदर, आता कदाचित ते पोलीस चौकशी त्याची करावी लागेल, पण अशा 100-200 काही अकाउंटवरनं आमच्या शिवसेनेबद्दल जे काही येत होतं, त्याला उत्तर कोणी दिलं? आम्ही नाही दिलं. त्याला उत्तर मतदारांनी दिलं. त्याच्यामुळं अशा काय, त्याला कसल्या रूम म्हणतात त्याला, नाही, ट्रोलर्स रूम करायच्या, फेक अकाउंट करायचे, त्याच्यावरनं शिवीगाळ करायची, वैयक्तिक करायचं, हे राजकारण चालत नाही. हे महाराष्ट्रानं या निवडणुकीतनं सिद्ध केलेलं आहे. रायगडमध्ये ताकद प्रचंड वाढते, मजबूत आहे शिवसेना. मग आता तरी मजबूत पक्षाला पालकमंत्री पद मिळवायची तुमची इच्छा? आता बघा, नगरपालिका नगरपंचायतीचे निकाल अजून लागायचे असतील 2-4 ठिकाणचे, तितक्यात रायगडचं पालकमंत्री कोण होणार आहे? रायगडचे पालकमंत्री कोण होणार आहे हे शिंदेसाहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा ठरवतील ना. आज आपण निकालावर बोलू. तुमची भेट झाली अधिवेशनाच्या दरम्यान अजित पवारांसोबत, काय चर्चा झाली? त्यांना स्पष्टपणे म्हटलं होतं की पालकमंत्र्यांच्या अनुषंगाने त्या सध्या टीका होत आहेत, त्या अनुषंगाने तुमच्याशी बातचीत केली.
नाही मी बोललो ना, मी स्वतः एकटा बोललो नाही, माझ्याबरोबर स्वतः भरतशेठ गोगावले साहेब देखील होते. आम्ही दादांना हीच विनंती केली की राजकारणातनं पुढे जात असताना वैयक्तिक पातळीवर टीका टिप्पणी होणं हे महायुतीच्या दृष्टीनं सगळ्यांच्याच दृष्टीनं घातक आहे. एवढी मी खुल्या पद्धतीनं अजितदादांबरोबर चर्चा केली आणि त्याला देखील अजितदादांनी चांगला रिस्पॉन्स दिला आणि त्यांनी सांगितले की निवडणुकांनंतर आपण सगळ्यांनी एकत्र बसून हे सगळं संपवलं पाहिजे. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. धन्यवाद. सर हिंदी सर आप जिस तरीके से जो है नगर परिषद के चुनाव के रिजल्ट आए हैं उसमें साफ तरीके से नजर आता है कि महायुति जो है ये सिर्फ मार्कर नजर है, शिवसेना भी हो जाए अच्छे जो नंबर्स है उसके साथ नजर है, क्या कहना चाहेंगे आप? नहीं, आज जो निकाल डिक्लेयर हुए हैं उसमें माननीय एकनाथ शिंदे साहब का नेतृत्व जो अर्बन जो भाग है उसमें भी पॉपुलर है, ये आज के निकाल से साबित हुआ है. और हमारे जो नगराध्यक्ष के उम्मीदवार थे जो जीत गए हैं वो अलायंस करके जो हम इंडिपेंडेंट खड़े थे वो मिला के और अपक्ष मिला के आघाड़ी मिला के हम 72 से 75 तक जाएंगे. सर अगर देखा जाए जिस तरीके से विरोधियों की तरफ से टीका टिप्पणी की जा रही है, उनका ऐसा कहना है कि पैसे फेंक के जो है पैसों की बारिश की है उसके बाद ऐसे जो रिजल्ट्स आए हैं कैसे देखेंगे सर? नहीं, आज का दिन तो अच्छा माहौल है. अच्छा माहौल शिवसेना के कार्यकर्ताओं ने बनाया है. तो उसके बीच में जो महाविकास आघाड़ी वाले हैं आज नहीं बोल रहे, ये एमपी के इलेक्शन से, विधानसभा के इलेक्शन से ये बोल रहे हैं. उनकी तरफ जो वोटर्स है वो ध्यान भी नहीं देते, ये आज वापस साबित हुआ है. थैंक यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.